आपण इथे संविधान चौक इथे आज आंदोलन करत आहोत. कशा करता आपण आंदोलन इथे उभारलेलं आहे? आपलं नाव सांगा. मी उमेश पवार, सेवानिवृत्त शिक्षक, नागपूर. सर्वप्रथम मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व बंजारा बांधवांना जय सेवालाल, भारतातील सर्व बंजारा समाजांना जय सेवालाल. आज हे एसटी आरक्षण आम्ही जे मागत आहे तर हे आमचं हक्काचं आहे, अधिकाराचं आहे. यासाठी की पहिले पूर्वीला आमचं साक्षरतेचं प्रमाण हे फार कमी होतं आणि आमच्या हक्काचं यासाठी मागत आहे की ज्या प्रत्येक भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं, नोंदी जर बघितल्या तुम्ही, तर इथूनच 500 किलोमीटर हैदराबाद आहे, ते तेलंगणा स्टेटमध्ये येते. तर त्या ठिकाणी एसटी आरक्षण आहे. तिथून कर्नाटकामध्ये तुम्ही बघितलं असेल तर एससी आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल विजय अ मध्ये आम्हाला टाकलं. ज्यावेळेस आमचे मुलं शिक्षणासाठी राष्ट्रीय कॉलेजमध्ये ज्यावेळेस शिक्षणासाठी जातात त्यावेळेस आम्हाला लाखो रुपयाची फी भरावी लागते. त्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्याच मुलीचं आहे. मला तेलंगणा स्टेट मधली मुलगी जी राठोडची होती, आमची बोलीभाषा संस्कृती सर्व एकच आहे, तरी त्या ठिकाणी मला 15 लाख फी भरावी लागली आणि त्या मुलीचं शिक्षण जे आमच्याच बंजारा समाजाची आहे तर तिचं 1.5 लाख रुपयामध्ये झालं. तरी ज्या आताच नुकताच माननीय आदरणीय आपल्या नागपूरचे मुख्यमंत्री साहेब ज्यांनी जे आश्वासन दिलं आम्हाला, तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी तुमचं जे फाईल आहे लवकरात लवकर केंद्र सरकारकडे पाहिजे. आमचा संपूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर की खरंच त्यांनी आतापर्यंत जे शब्द दिले आहेत ते पाळलेले आहेत. पण त्यांनी आमच्या बंजारा बांधवांचा खरंच त्यांनी विचार करावा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये आमची पिढी ही IAS ऑफिसर, MPSC, UPSC मध्ये ही करून खूप समोर जातील आणि देशाचा हा एक स्तंभ राहील. एवढंच बोलून मी आज आलेल्या सर्व बांधव जे आलेले आहेत परगावी, इकडून तिकडून ज्या आजूबाजूच्या खेड्यावरून, खरंच सर मी सांगतो, मी ज्यावेळेस आता खेड्यामध्ये ज्यावेळेस गेलो तर ती परिस्थिती बघण्यासारखी आहे. तुम्ही पण एखाद्या वेळेस जा की मग तुम्ही पण म्हणाल की नाही खरंच बंजारा समाजाला यांच्या हक्काचं जे CP and पेरार मध्ये जी नोंद आहे, हैदराबाद गॅझेट मध्ये जी नोंद आहे, भरपूर ठिकाणी आहे अशा. आणि आज आपण जो स्मार्टफोन बघतो तर त्या स्मार्टफोन मध्ये जे मॅप होता, जो आपण बघतो मॅप मध्ये गुगल मॅप टाकतो, आमच्या बंजारा समाजाला त्यावेळेस राजे महाराजे हे संपूर्ण यांना पहिले विचारायचं, बंजारा समाजाला विचारा की कोणता रस्ता कुठे चाललेला आहे, काय झालेलं. तर आम्ही अशा पद्धतीने पिढीने पिढी इंग्रजांच्या काळापासून सर्व हे सहनच करत आलेलं आहे. तरी आम्हाला याच्यामध्ये एसटी आरक्षण द्यावं हीच आमची विनंती आहे. भूमिका काय राहणार आहे यानंतर तुम्ही भूमिके आता हळूहळू स्टेप बाय स्टेप म्हणजे तालुका लेवल, जिल्ह्यावरून राज्य, राज्यावरून राष्ट्रीय लेवलला या कशा पद्धतीने आम्ही एकत्र येऊ आणि भव्य आंदोलन आम्ही करू. बंजारा समाज मी संतोष जाधव, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता. आमच्या कामे बघताना किंवा रस्त्यावर बघताना बंजारा समाजाच्या बऱ्याच स्त्रिया आपलं लहान माती उचलणे असे काम करतात. हा बंजारा समाज जो आहे दऱ्याखोऱ्यात राहणारा, विखुरलेला, शिक्षणाचा व्यवस्था नाही, अशा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आधार देणे गरजेचं आहे. जे महाराष्ट्रामध्ये विजयंती म्हणून जे आरक्षण आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नाही आहे. याकरता आम्हाला एसटी मध्ये टाकून सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सर्व्हिसेस आहे IAS IPS याच्यासाठी, आणि समाज आहे, गरीब आहे, अत्यंत दारिद्र्यात राहतो, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण, ते शेड्यूल ट्राईब मधलं आरक्षण पासूनचा अधिकार आहे तो देण्यात यावा, याच्यासाठी धरणे आंदोलनाला घेतात. एक वेळ होता की बंजारा समाजाला भारत देशातील श्रीमंत समाज मानलं जात, आज त्यांना आरक्षण द्यावं लागत आहे, याबद्दल काय सांगाल? बंजारा समाज मुख्यत्वे व्यापारात गुंतलेला होता. व्यापार करण्यामध्ये त्यांची परिस्थिती त्यावेळेला ठीक होती. आणि आज जे संपूर्ण भारताची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात बघितलं तर 13 ते 14 कोटी म्हणजे साधारणतः 10% लोकसंख्या बंजाराची आहे. आणि ते वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहे. कुठे त्यांना एसटीचं आरक्षण आहे, कुठे SCचं आहे. तर हे सगळे एकत्र आणून एसटी मध्ये करण्याचे आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये
महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला ओबीसी आरक्षण आहे सेंट्रलचं. तुटपुंज आहे तिथे. जसं एखादा माणूस सायकलने चालतो, पायदल चालणारा माणूस याची स्पर्धा लावा असं काहीतरी होत आहे. म्हणून महाराष्ट्रातील जे बंजारा समाज आहे यांना सिव्हिल ट्रायल देणे अगत्याचे आहे, गरजेचे आहे, फार म्हणजे सरकारला अपील करा. हा मी सरकारला हेच अपील करतो आहे की जे आम्हाला बंजारा समाजाला 3.5% आरक्षण विजयंती म्हणून मिळते, हेच आरक्षण केंद्रामध्ये मधून देण्यात आहे, जेणेकरून महाराष्ट्रातले काही जे लोक आहे सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये आहे साहित्य सैनिक समाजाचा उद्धार करतील आणि त्यायोगे म्हणजे गव्हर्नमेंटला आम्ही खूप आभारी राहू जर मी आमची मागणी पूर्ण. मी दिलीप सिंग जाधव बंजारा समाज आहे हे स्वातंत्र्यपूर्वीपासूनच आदिवासी म्हणून होता. स्वातंत्र्यपूर्वीपासून आदिवासी होता. आमची तीच मागणी कायम आहे की आम्हाला स्वातंत्र्यपूर्वी आदिवासी असताना आम्हाला ती सवलत का मिळत नाही. आम्हाला ती सवलत आमचं राष्ट्र मोदी तर नाही आहे म्हणून यासाठी आमचा लढा आहे आणि हा लढा निरंतर घेऊ आणि त्या मुंबई आणि दिल्लीपर्यंत. मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा साहेब यांना एकच सांगू तुम्ही जशा प्रकारे मराठा समाजाला हैदराबाद जातीनुसार आरक्षण दिलेलं आहे तशाच प्रकारे बंजारा समाजाला सुद्धा एसटी समाजाने हैदराबाद जातीनुसार हे आरक्षण देण्यात आलं. जे बंजारा समाजातर्फे अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहे व निवेदन देण्यात येत आहे. त्या निवेदनाचा विचार करून हे सर्व मुद्दे मांडून केंद्र शासनाशी ही सर्व आमची मागण्या पूर्ण करावी ही अशी अपेक्षा करतो. महाराष्ट्र सरकारने अनेक आयोगाची स्थापना केली आणि त्या सगळ्या आयोगाचं म्हणणं असं आहे की ही जमात ही अनुसूचित जमात आहे. हैदराबाद कॅचेट असेल, सिंध बेरारचं कॅचेट असेल, सेंट्रल प्रोव्हिन्स असेल, भोगे लवकर चालू करा, लवकरात लवकर चालू करा. भोगे चालू झाले आमचा आवाज प्रत्येकाच्या घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे